कसे आहात सर्वजण? मी किरण किसान, प्रॉपर आहे जळगाव आणि आज तुमचं सर्वांचं स्वागत करतो मी आजच्या किसान पाठशाळामध्ये. आजच्या किसान पाठशाळेचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र आयोग, दिलीप तोरवेजी आणि अप्रूज फार्मर प्रोड्युसर कंपनी अप्रूज यांच्या वतीनं आजच्या पाठशाळेचं आयोजन केलेलं आहे. मी थोडं सुरुवातीला परिचय करून देतो. किसान पाठशाळा काय आहे आणि आपल्या समोर जी व्यक्ती बसलेली डॉक्टर बलरामजी यांच्याबद्दल एक थोडं माहिती देतो आणि लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो. आम्ही किसान पाठशाळा चालवतोय बी किसान ग्रुपच्या वतीनं बडवानी मध्य प्रदेश. इथे आमचं हेड ऑफिस आहे आणि तो किसान पाठशाळा आम्ही चालवतो हे 2006 पासून. किसान पाठशाळा म्हणजे काय, एक साध्या भाषेत सांगायचं तर शेतकऱ्यांना एज्युकेशन देणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना पिकांसंदर्भात माहिती पुरवणं. मग ते केळी असो, पपई असो, ऊस असो किंवा कापूस असो, भाजीपाला पिकं असो, हे सर्वांबद्दल काम करतो. जास्त काम चालू आहे आमचं 2006 पासून 2010 पासून केळी या पिकामध्ये. केळी या पिकामध्ये जर तुम्ही सर्च कराल गुगलवरती केळीची माहिती पाहिजे तर सर्वात प्रथम नाव येईल किसान पाठशाळा आणि डॉक्टर बलरामजी यांचं. बलरामजी आहेत मध्य प्रदेशमध्ये बडवानी जिल्हा तरुण त्यांचं गाव आहे. एक छोटंसं गाव, एक ITI डिप्लोमा केलेला आणि त्याच्यानंतर शेतीशी समर्पित केलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे. ते 2010 पासून जेव्हा त्यांनी शेतीमध्ये सुरुवात केली त्यांना ज्या अडचणी आल्या त्या त्यांनी अनुभवल्या आणि तेव्हा त्यांना मार्गदर्शन पाहिजे होतं. कुठलं मार्गदर्शन सोर्स नव्हता. तेव्हा त्यांनी मनाशी ठरवलं की शेतकऱ्यांना असा कुठला प्लॅटफॉर्म नाही आहे की त्यांना प्रॉपर गाईडलाईन देईल. तर त्या विषयावर त्यांनी सुरुवात केली किसान पाठशाळा, फार्मर एज्युकेशन सिस्टम, शेतकऱ्यांची शाळा. तर या शाळेमध्ये तुम्हाला आज मार्गदर्शन मिळणार आहे केळीवर. पूर्ण केळीचा आपला क्षेत्र आहे आणि मी जळगाव जिल्ह्याचा आहे, पण सर्वात जास्त केळी आमच्या भागात जरी उत्पादन होत असलं तरी एक्सपोर्ट ह्या भागात जास्त होत आहे. त्याला कारण आपल्या सर्वांची मेहनत, इथलं वातावरण आणि केळीची जी एक जॉग्राफिकल जे आहे शास्त्र आहे त्याला एक पूरक वातावरण इथं आहे, त्याच्यामुळे एक्सपोर्ट पण जास्त होत आहे. तर हे एक्सपोर्ट करताना आपल्याला ज्या अडचणी येतात म्हणजे विशेष करून खर्च जास्त होतो आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट की जी एक्सपोर्ट करताना रेसिड्यू फ्रीची जी आपल्याला एक अडचण येते. जेवढा माल आपला रेसिड्यू फ्री असेल तेवढा एक्सपोर्टला उपयोग जास्त असेल. तर त्या रेसिड्यू फ्री मालाचं उत्पादन करणं आणि ती कमी खर्चात करणं, खर्चही कमी करायचा आपल्याला, रेसिड्यू उत्पादनही घ्यायचं आहे आणि उत्पादनही वाढवायचं. तर या 3 अनुषंगाने आपण आजच्या पाठशाळामध्ये मार्गदर्शन घेणार आहोत. तर कार्यक्रमाला मी लगेच सुरुवात करायला सांगतो. डॉक्टर बलरामजी, सर्वप्रथम सर्वांचं स्वागत. आपण आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी इथं बोलवलं. दिलीप तोरवेजी, संभाजी निसारजी, सर्व आपण शेतकरी आणि अप्रूज फार्मर प्रोड्युसर कंपनी